नमस्कार प्रेक्षकांनो, शब्द मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. कथा खूप सुंदर आहे. स्वातीने कोणता निर्णय घेतला याची उत्सुकता सारंगला लागली होती. डायनिंग टेबलवर आज शांतता होती. आजी आजोबा श्रेयाबरोबर तिच्या सासरी गेले होते. पहिल्यांदाच ते दोघेही एकाच वेळी घरातून बाहेर गेले. घरात मोठ्यांच्या छत्रछायेत राहिल्यावर आज ते डायनिंग टेबलवर दिसत नाहीत म्हणून सारंगची मात्र आधीच भूक मेली होती. तो स्वातीला म्हणाला, मॉम, आजी आजोबा 8 दिवस श्रेयाकडे राहणार आहेत ना? आज तर गेले. श्रेयाने आग्रह करून ठेवले तर राहणार 2-4 दिवस जास्त. मॉम, 8 दिवसात तुम्ही घेऊन या आजी आजोबांना. सारंग मॉम डॅड बरोबर बोलत होता, पण स्वाती शांत हो राहून जेवण करत होती. सारंग तिच्याकडे पाहून गालात हसतो, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव दिसत नाहीत. स्वातीच्या चेहऱ्यावर घेतलेल्या निर्णयाची भीती तर नाही. तिने असा कोणता निर्णय घेतलाय ज्यामुळे माझे सत्य जगासमोर येणार नाही. अचानक सारंगही आता शांत राहून जेवण करायला लागला होता. तिकडे श्रेयाच्या घरी मात्र आईचे आजी आजोबा पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते. याचा आनंद श्रेयाच्या मुलांना झाला. ते आजींच्या जवळ बसून जेवण करत होते. बिझनेस असल्याने घरात नेहमीच उशिरापर्यंत जेवण होत असे. घरातील माणसे दुकानातून घरी येणार नाही तोपर्यंत कोणीच सहसा जेवण करायचे नाही. जेवण झाल्यावर श्रेया आजी आजोबांना आराम करायला रूममध्ये घेऊन जायला निघाली. तिच्या मागे तिची मुलगी व मुलगा येतात. आजी आजोबा, आम्ही तुमच्याजवळ झोपणार येतात. चिऊ, बिट्टू, सकाळी शाळा आहे. रूममध्ये जाऊन पटकन बेडवर डोळे मिटा. श्रेया, अगं झोपू दे आमच्याजवळ त्यांना. आजी, या शैतानाला झोपू नकोस आपल्याबरोबर. बिट्टू झोपेत बडबड करतो. मला आणि जावयाला सवय आहे त्याची. तुम्हाला झोप लागणार नाही. आजी, आई खोटं बोलत आहे. मी बडबड नाही करत आहे. बिट्टू, बाबा आवाज देत आहेत. पळा लवकर, नाहीतर ते उद्या तुम्हाला गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाणार नाही आहेत. खरंच? हो, आजी आजोबांना घेऊन गार्डनमध्ये जाणार आहोत. श्रेया म्हणाली. तर दोघंही गुड नाईट म्हणून आजी आजोबा म्हणतात. गुड नाईट, रमाबाई म्हणाल्या आणि त्यांना घेऊन त्यांच्या गालाची पापी घेतात. श्रेया एसी लावून लाईट बंद करते आणि डिम लाईटचे बटन लावून दरवाजा टेकून किचन आवरायला निघून जाते. श्रेयाला अमरावतीला देशमुख कुटुंबात दिलेले होते. तिच्या घरी मात्र कपड्यांचा होलसेल व्यापार सुरू होता. त्याचबरोबर अमरावतीत चांगले नाव होते त्यांचे. श्रेयाचे लग्न जरी लव्ह मॅरेज होते तरी मात्र दोन्ही घरच्या संमतीने झालेले होते. सगळं काही मानपान व्यवस्थित झाला होता. त्यामुळे श्रेया सुद्धा दिल्या घरी खूप आनंदात होती आणि तिच्या नवऱ्यासोबत सुद्धा. आज आपल्या नातीचा सुखाचा संसार पाहून रमाबाई तर तृप्त झाल्या होत्या. तिला पाहून रमाबाई मनोमन म्हणाली, आई अंबाबाई, आता लवकरच माझ्या सारंगचा संसार फुलू दे आणि मला या मोहातून बाहेर पडू दे. तिला सारंगची आठवण येत होती. सारंग आणि स्वातीमध्ये सर्व ठीक आहे ना? माझा नातू थोडा मस्तिखोर स्वभावाचा आहे, पण निर्मळ मनाचा आहे. तो बोलताना स्वातीचे मन दुखावणार तर नाही ना? लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसात जो अनुभव एकमेकांना येतो त्यावर पूर्ण आयुष्याचे चित्र रेखाटलेले जाते. म्हणून तर लग्न झाल्यावर हनीमूनला जायची सुंदर विचारसरणी अस्तित्वात आली. छान निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवा. एकमेकांना समजून घ्या. आवडीनुसार एकमेकांना साथ द्या आणि जीवनाचा आनंद घ्या. रमाबाई विचार करून मनातल्या मनातच हसत असते. केशवराव रमाबाईला विचारतो, रमा, कोणत्या विचारात हसत आहेस? जुने दिवस आठवले बहुतेक. तुम्ही सुद्धा तेच आठवत आहात का? कोणती? किती वर्षांनी दोघं बाहेर पडतो? तुला आठवतंय का? चांगलंच आठवतंय रमा. दोघं फक्त 3 दिवसांसाठी बाहेर गेलो, ते सुद्धा माझ्या मित्रांच्या लग्नामध्ये. लग्न एका दिवसाचं, पण मी मुद्दाम आईला सांगितलं की 3 दिवस राहावं लागणार आहे तिथे. तुला कधीच कुठे बाहेर घेऊन जाता येत नव्हतं. यावेळेस मित्राचं लग्न करून तुला कुठे फिरायला घेऊन जाता येणार आहे या हेतूनेच घरून मी निघालेलो आहे. पण तुझं मन घरातच होतं. सासूबाई एकटी काम करत असणार. किती तुझे ते प्रश्न आहेत. रमा, आजची पिढी खूपच आनंदात जीवन जगत आहे असे नेहमीच वाटत असतं, पण खरं पाहता त्यांच्या वाटेला धावपळीचं जीवन जास्त येत आहे. निवांत क्षण म्हणून नाहीच. चिऊ, बिट्टू सकाळी शाळेमध्ये जातात म्हणून श्रेया पहाटेच उठून टिफिन करायला जात असते. ती शाळेत गेले की परत चहा, नाश्ता, नंतर स्वयंपाक, मुलांचा होमवर्क सर्व एकटीवर पडलेले असते. कधी कधी दुकानात सुद्धा जाते. या धावपळीत किती वेळ मिळतो तिला स्वतःसाठी? केशवराव म्हणाले, आताची पिढी स्वतंत्र राहण्याच्या विचारात सर्व सुख गमावते. म्हणून मी श्रेया आणि सारंगवर एकत्र कुटुंबाचे संस्कार केलेले आहेत. आज दोघंही आनंदात आहे. स्वाती आपल्या घरात आहे. आता आम्हाला कोणतीच काळजी नाही. ती खूप समजदार आहे. पूजेच्या दिवशी पायाला दुखापत होती तरी पूजेत बसून पूजा निर्विघ्नपणे पार पाडली. आज सारंगसोबत बोलता आलं नाही. फोन करावा तर ते बरोबर वाटणार नाही. उद्या सकाळीच फोन करून करते. रमा, तू आजही घरच्यांचाच विचार करत आहेस. आज आराम कर. नवीन जागा आहे, लवकरच झोप लागणार नाही. सारंग आणि स्वाती रूममध्ये होते. सारंगला आता निर्णय जाणून घ्यायचा होता. तो सोफ्यावर बसून होता.
आणि स्वाती बेडवर बसलेली होती. स्वाती, मला आता निर्णय ऐकायचा आहे तुझा. निर्णय झालेला आहे ना तुझा? तर आता बोल. स्वाती उठून सारंगजवळ बसते. त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि स्वतःचे मन खंबीर करून म्हणते, सारंग, आपण या रूममध्ये कसे राहतो हे कोणालाच नाही माहिती किंवा समजणार नाही. तुझे सत्य मला, एलिजा आणि डॉक्टर काका यांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नाही. डॉक्टर काका आणि एलिजाने आजपर्यंत कोणालाच ते कळूसुद्धा दिले नाही. आता पत्नी म्हणून मला समजले तुझ्यात काय कमतरता आहे म्हणून. जोपर्यंत मी स्वतःहून कोणालाच काही सांगणार नाही तोपर्यंत कोणालाच माहिती पडणार नाही. म्हणूनच आपण आता समोर काय करायचे हे ठरवू, ज्यामुळे तुझे सत्य या 4 भिंतीतच राहणार. स्वाती, एकच वाक्य कितीही फिरून फिरून सांगितलेस तरी तू तुझा निर्णय कुठे सांगितलास? निर्णय काय घेतलास? डिवोर्स घ्यायचा आहे का? डिवोर्सवर का येतोय सारंग तू? तुला मी नको आहे का रे? जानू, अगं किती दिवस आपण सत्य लपून ठेवणार? तू आई होणार नाही याची आस सर्वांनीच लावली आहे. आई होणार आहेस याची आस. सारंग, तेच तर घरी सांगायचे. स्वातीमध्ये प्रॉब्लेम आहे. ती कधीच आई होऊ शकत नाही. सारंग स्वातीचा हात सोडून पटकन उभा राहतो आणि तिला विचारतो, तू असा विचार तरी कसा केलास? मी माझ्या बाबतीत दोष तुझ्या माथी मारून जवळ उथळ माथ्याने समाजात राहू तू असा निर्णय कसा घेऊ शकतेस? सारंग, तर काय झालं? आपण मुलगा दत्तक घेऊ. आपण एकत्र आलो नाही आलो हे कोणी पाहायला येणार नाही का? आपण सांगायचंच नाही. तू बस इथे. ती त्याचा हात पकडून त्याला परत आपल्या जवळ बसवते. सारंग, अरे माझ्यातील दोष समाज स्वीकारतो. जास्तीत जास्त मला वांज म्हणणार. पण तुला समाज उपेक्षित नजरेने बघणार. ते मला सहन होणार नाही. प्लीज ऐकून घे. हाच पर्याय योग्य आहे. आजी आजोबांना याचा थोडा आघात होणार, पण ते खचून जाणार नाहीत. तुझे सत्य समोर आले तर चौधरी घराण्यावर आघात समजला जाणार. सारंग खाली मान घालून डोकं पकडून बसतो. सारंग, नको स्वतःला दोष देऊ. अरे नवरा बायकोमध्ये फक्त शारीरिक संबंध आवश्यक असतात का? प्रेमाने आपण संसार फुलू सुद्धा शकतो ना? सारंग हसायला लागतो. प्रेमाने संसार फुलू? प्रेम शेवटी कुठे पोहोचवते? स्वाती, एकाच बेडवर दोघांची तळमळ किती दिवस सहन होणार? मी स्वतःला समजवणार, पण यात तुझ्या मातृत्वाची मला होळी करावी लागणार आहे. मला विचार करायला वेळ लागणार आहे. मी माझा दोष तुझ्या माथ्यावर ठेवून समाजात तुला वांज म्हणून उपेक्षित जीवन नाही देऊ शकत. स्वातीने सारंगला निर्णय सांगितला. घरी सर्वांना सांगायचं की स्वाती कधीच आई होऊ शकत नाही. आपण मुलगा दत्तक घेऊ. कोणालाच समजणार नाही की तुझ्यात दोष आहे म्हणून. सारंग मात्र स्वातीवर नाराज झालेला असतो आणि म्हणतो, मला विचार करायला वेळ हवाय. आता पुढे. स्वातीला हाच निर्णय योग्य वाटत होता, पण सारंगचं मन असे करण्यास तयारच होत नव्हतं हे स्वातीच्या लक्षात आलं होतं. सारंग सोफ्यावर बसून मान खाली टेकूनच पकडून बसलेला असतो. स्वाती परत हिंमत करून सारंगच्या खांद्यावर हात ठेवते. सारंग म्हणतो, का शांत आहेस? एकदा परत विचार कर. हाच योग्य निर्णय आहे. मी वचन देते, तुझे सत्य या रूमच्या बाहेर कधीच जाणार नाही. माझ्यावर तू विश्वास का नाही ठेवलास? शरीर सुखाशिवाय आपण दोघंही आनंदात राहू. मी या घरातून जाणार नाही. मला डिवोर्स नको आहे सारंग. मला तुझी साथ पाहिजे. मला काहीच फरक पडणार नाही की तू माझ्या शरीरावर प्रेम करू शकत नाहीस म्हणून. शरीर सुख वयानुसार आपोआप कमी होतं. 10-15 वर्ष थोडं आपल्याला त्रास होणार, पण नंतर आपोआपच असलं कर्षण कमी होतं. तुला खूपच नॉलेज आहे. हे सर्व तुला कोणी सांगितलं? कोणी कशाला सांगायला पाहिजे? आपोआप कळतं या सर्व गोष्टी. तुझा निर्णय जरी आज बरोबर असेल तरी मला तो मान्य नाही. सारंग, का तू नेहमीच आपला विचार करून मला त्रास देतोस? तुला माझ्यापासून सुटका पाहिजे? नको. तुला मी या रूममध्ये. ठीक आहे, आजी आजोबांना येऊ देत. मी सांगणार मला डिवोर्स घ्यायचा आहे. कारण काय सांगू? सारंग नामर्द आहे. मला सुख नाही देऊ शकत. माझी इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मी डिवोर्स घेते. हेच कारण सांगावं लागणार ना घरच्यांना? यानंतर किती प्रश्न उपस्थित होणार तुला माहीत आहे का? तुझ्यापेक्षा जास्त चिखल माझ्यावर उडणार. जग हसाई तुझ्याबरोबर माझी होणार. या मुलीला शरीर सुखाची जास्तच लालसा आहे म्हणून ऐश्वर्य संपन्न घरदार सोडून माहेरी गेली. लग्नाआधी या मुलीचं चरित्र कसं असणार मग? बापरे, ही खरंच पवित्र होती का? आमच्या मुलात दोष काढते, पण हिचीच लालसा जास्त आहे हे सांगत नाही. आहे या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे. कोणाकडे? सारंग, पती पत्नीचे संबंध बेडवर कसे आहेत हे फक्त तेच सांगू शकतात. लग्नानंतर मुलीला दिवस लवकर गेला तर सर्व ठीक आहे म्हणून घरात आनंद दिसतो, पण खरंच मुलीला दिवस गेल्यावर ती रूममध्ये सुखी आहे का हे आजवर कोणत्या आईवडिलांनी आपल्या मुलीला विचारले का? जरी कधी मुलीने सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिला उपदेशाचे डोस दिले जातात. अगं, नवरा बायकोमध्ये कुरबुरी होतच असतात, तेव्हाच प्रेम वाढतं ना.
मुलीच्या जातीला संसार सांभाळणं म्हणजे चरक्याशिवाय विहिरीतून एका हाताने पाणी काढायची परीक्षाच आहे बघ. स्वाती, तुझ्यावर मी नाराज नाही. मला पटतंय ग. तरीही तुझे मातृत्व तुला मिळणार नाही हे सत्य आहे. स्त्री जोपर्यंत आई होत नाही तोपर्यंत ती परिपूर्ण नाही. मला तू आई झालेली पाहायचं आहे. कोणी तुला वांज म्हटलं तर मला सहन होणार नाही. मुलगा दत्तक घेऊन आपण आईबाबा होऊ, पण तुझ्यात कोणताच दोष नसताना मी तुला मातृत्वाच्या सुखापासून वंचित कसा ठेवू शकत नाही. मला माफ कर स्वाती, मी तुझा गुन्हेगार आहे. समाज कितीही सुशिक्षित झाला तरी तो स्त्रीला कमी लेखण्याची कोणतीच संधीसुद्धा सोडत नाही. आपण मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. अगोदर सिद्ध करावं लागणार की स्वाती कधीच आई होऊ शकणार नाही म्हणून. मी माझं सत्य लपवून आधीच खूप मोठा गुन्हासुद्धा केलेला आहे. आता पुन्हा तीच चूक करू का? जरी सर्व लपवून केलं आणि घरच्यांनाच दत्तक मुलगा मान्य नसेल तर आपण काय करायचं? आहे उत्तर तुझ्याकडे. मुलाला घेऊन वेगळं व्हायचं का? आहे तुझी तयारी याच घरात वेगळं चूल मांडायची? सारंगच्या या प्रश्नावर स्वाती निरुत्तर झालेली असते. उत्तर नाही ना, म्हणूनच घाईघाईत निर्णय घेऊ नकोस. रात्र खूप झाली आहे, आराम कर, सारंग म्हणाला आणि ड्रेस चेंज करू लागतो. स्वाती सोफ्यावरच बसून होती. सारंग तिच्या खांद्यावर हात ठेवत असतो आणि म्हणतो, चेंज करून घे. स्वाती उठून चेंज करायला कपाटातून गाऊन घेत असते. ती सारंगच्या बोलण्यावर विचार करतच साडी काढून बेडवर ठेवते. तिला भानच राहत नाही. लाईट बंद नाही आणि सारंग झोपलेला सुद्धा नाही. स्वातीकडे पाहून सारंगला वाटतं की तिला उचलून बेडवर ठेवावं आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा. मनात येताच तो हळूहळू तिच्याजवळ जातो. स्वाती ब्लाऊजचं बटन काढणार तर सारंग तिला उचलतो. सारंग, काय करतोयस? स्वाती म्हणते. तो तिला बेडवर ठेवतो. तूच म्हणालीस ना स्वाती, शरीर सुखाशिवाय आपण प्रेमाने संसार करूसुद्धा शकतो. माझ्या सामर्थ्य नाही, पण मी प्रेम नक्कीच करू शकतो ना. तो तर माझा अधिकार आहे ना. असं म्हणून तिच्या ओठावर ओठ टेकून किस करू लागतो. तो तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या सर्वांगावर किस करत असतो. त्याच्या अशा वागण्याने स्वाती उत्तेजित होत होती. पण सारंग इतकं सुख देऊ शकणार या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सारंगचं लक्ष होतं तरी तो मुद्दाम स्वातीच्या ब्लाऊजचे 2 बटणं उघडतो. तशी स्वाती सारंगवर ओरडते. तिला आता सारंगचा राग येत होता. ती आपली पूर्ण ताकद लावून त्याला बाजूला करते आणि उठून बसते. तसा सारंग हसायला लागतो. स्वाती, सहन होत नाही ना तुझ्यावर प्रेम करावं, तुला मिठीत घेऊन राहावं असं मला वाटणार तर तू मला साथ देशील ना? स्वाती त्याच्याकडे रागात पाहते. रागात पाहू नकोस. दिवस घेऊन छान मुलगा पाहून मी तुझं दुसरं लग्न लावून देणार आहे. तू अजून सारंग चौधरीला बरोबर ओळखलेलं नाही आहेस. तुझ्या सुखासाठी मी काहीही करू शकतो, सारंग म्हणतो आणि चादर उडून डोळे बंद करत असतो. स्वाती गाऊन घालते आणि लाईट बंद करते. पण आता तिला सारंगच्या बाजूला राहणं मात्र सहन होत नव्हतं. हा रोज मला असा त्रास देणार तर मी कशी सहन करू? मला तर इच्छा होणार. हा मूर्ख तर नाही. चुपचाप बेडवर राहिलाच नाही तर मी याच्या जवळ कशी राहू? काय हे, डिवोर्स घेऊन तुझं दुसरं लग्न लावून देतो म्हणतो. माझाच नवरा माझ्यासाठी मुलगा पाहणार आहे. ती स्वतःशीच मोठ्याने बोलते आणि हसायलाच लागते. अगं, लाईट बंद कर, नंतर रात्रभर एकटी बसून हसत राहा चेटकीनसारखी, सारंग म्हणतो. तशी ती उठून लाईट बंद करते आणि त्याच्या बाजूला पडते. ती मुद्दामच दोघांमध्ये उशा ठेवत असते. सारंग तिचं वागणं पाहून गालात हसतो. खूपच कठीण परीक्षा आहे आता दोघांची. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला? कसा असेल स्वाती आणि सारंगचा प्रवास? कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय कळवायला विसरू नका. भेटूयात कथेच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.